वैशाख को भरेव तपन मा आवसे तीज, पूर्वज को मानपान को सण आई तीज. सकाळपासून रवसे गडबड घाई सबला, किसान मंग बखर धरकर जासे खेत मा. आजपासून होसे खेती को काम की मोहतूर, बखर फिरावसे ती धान टाकसेत 5 मूठ. कोयर पक्षी भी आज आवसे सुसरो घर, सांगसेत बुढा अखाडीला जासे वा माहेर. सब पोवर घर बरसेत तीजला लाल करसा, चौरी जवर सेन को बेट पर ठेवसेत करसा. कासो को भानीमा परसा को पान की पत्राली, सुवारी सेवई पनो बड़ा पूर्वजईनला बिरानी. बड़ो भक्ति लमंग 5 आंबा को करसा मा घर, कागुर मंग टाकेव जासे जोड़ीला बरन को ऊपर. पूजा पाठ होए परा लेसेत मोठो को आशीर्वाद, सब मिलकर लेसेत पनो सेवई को आस्वाद. असो आमरो पोवार को तीज को त्योहार, नवो पिढीला बी देबीन चांगला संस्कार. असो ये ना तीज को तिहारला आपलं पोवारेनमा बडो महत्व से. ये ना दिवस आपण आपलो पूर्वजईनला याद करसे जन. काकीजी आज मोरो माई घरे बी करसा रे नाही का? हो गा, तोला बी आनंद लावन का होता त बाई गिन न कई काव सामने करसा से त करसा को बाद मावो आनंदला. हाव ना, मला माई घर की बड़ी याद आई गई काकीजी. होगा पर घर की मोठी बहू आवना तुम्ही त करसा से आज तुमरो आज सुसरो को तो तुमला तो रवनच पडे ना. हाव काकीजी, मोला भी समजसे. बापा कल्पना मुन्नी आबोवरी तुमरो सडा रांगोळी होनला से का त? नाही ना आईजी, सडा ना रांगोळी दुई भई गई से ती. बापा बाई तुमरो आंग पाय भई गया? हो तुम्ही दुई जणी झाड बोर कर्यात आणि येव सडा सारवण कर्यात त मी के तो बरी मी आंग धोसू तर दुसरो कामला लागून. हाँ असो साजरो भयव ना. देखो मनीषा ने कितनी सुंदर रांगोळी बनाईस त. हो रांगोळी तो बड़ी सुंदर बनाईसेस ना. हो अना कल्पना का भयव बाई? तोला कयव का तेल बळासाठी डाळ टाक दे कयव तर तुन किती डाळ टाकेस त? 1 पाव लाखोरी की डाळ टाकेव अना 1 पाव उडीद की डाळ टाकेव. बापा बैसेस का तू तर? अय हाडा सारखा होय ती ना वय तेल बडा वती डाळ टाकणं पडसे का उडीद की? मा बाई किती टाकणं होतं तर मी न बिचारे उभी नाही ना आपलं म्हणलं का टाक देव. लाखोरी की दार ज्यादा टाकणं अना उडीद की दार कम टाकणं तब वय तेल बडा सिजसे ती, नाही तर मग हाडा सारखा होसे ती. गोटाला का फोडो तरी चबत नाही. मा अब कसं होय तर बाई उडीद की दार ज्यादा डाक देव मी ना आणि आबव कम डाक बिनदार तर बडा कमी नाही होय ती आपलं परिवारला. हो बडा कमी नाही तर का होय ती तर तसं दार का आपलं मोठंच परिवार से. अब 4 बजे अंगण कर उठी थी तर मी केव देखले सुबला किती दार डाकीसेस तर वाणी समान दार दिसी तर मग अधिक 1 पाव दार डाकेव लाखोरी की. हा बेस करत बाई बडा बचा बी तर वाऱ्या बळा ठेईस तर मग सकाळी बरो मस्त बनाय खर होय अधिक भाजी नाही का? नाही गा लगेती नाही तर का तर काकीजी घर सांगबीन नाही जेवणला तर लगेती होता बडा. लाखोरी की 2 पाव होय अन वा एकी होय काय की कसे तो उडीद की वा होय तर मग होय ती बडा. काकीजी घर सांगत बी नाही ना? सांगेव तरी का कालच संध्याकाळी गई ती तरी उनका घर सांगेव मी केव काकीजी सकाळी आमरा घर करसा से केव तर आओ केव जेवणला. हाव उन्न बी तर काल आपल्याला बुलायतीन ना करसा को जेवणला. हाव गा वय आमला बुलावसे ती ना आम्ही उनला बुलावसे जन. पर लाखोरी की दार तर साजरी नाही होय कसेत ना आईजी? बाई भैस पहिले पासून तर लाखोरी की दार खाय खरा मी मोठा भया ना बच्च लोक इनको पोट दुखसे खरा. आपलो पोवार इनको पूर्वजईनला बिरानी गिरानी टाकणं तर वाणी 4 दाना तरी लाखोरी की दार पाहिजे. लाखोरी को दार को जो नैवेद्य रवसे ना बिरानी तर वाच आपलो पूर्वजईनला पावसे. अच्छा मोनच आहे मोरी आई बिरानी टाकसे काही अवसला दार बगन बनावसे तर वहा 4 दाना लाखोरी को दार का टाकसे. असो आहे नाही आपल्या पूर्वजईनला लाखोरी की दार चलसे. होगा जसा आपला रीती रिवाज पहिल्यापासून चलत आया तर तसंच आपल्याला करणं पडसे. आणि मी एक सांग देसू तुमला दुईला बरोबर आपला रीती रिवाज नियम बरोबर पालन करणं. हा बाईजी चलो दार बाटन की रे
नाही का दार वाटबूट भाई गई से मी उठी तर तुम्ही इथं झाडबोर करत होता तर मी केव का करू बाबा पाणी तपे तो तर आंग धोयलेव आणि मग वा उडीत की दार धोयव आणि बाटबूट करेव आय ती बाटबूट भयच गई से तर मी कहार देऊ का बडा नाही बाबा तुम्ही दुई जणी ना अंग पाय नाही धोयासेव तर हात नको लगाव तुम्ही स्वयंपाकला यो पूजा पाठ को स्वयंपाक नियम लगाच करणं पडसे अंग पाय धो तर बस स्वयंपाकला हात लगाव मी असे करूसू पहिले तेल बडा काढलेसू म्हणजे वय थंडा होय तर भाजी बनावून बेस होय ना तुम्ही दुई जणी पोछा पाछा लगाव कोसे काही आतो पारतो करले वित उतल का सामने तेल बडा काढो बाई आणि मग ना आंबा सीजन मंडाय देव पनोसाठी आंबा भी ठंडा होय पाहिजेत ना अव मोर सब काम राईट फाइट से मी ना आंबा सीजन मंडाय देई सेव आंबा सीजत भी आई गया रे तब तेल बडा काढूसू तुम्ही दुई जणी एकच कामला नको भिडो दुई जणी मला का एक जणी अंग पाय धोव आणि मोर संग स्वयंपाक बनावून लगो सुवारी को भिजाऊं को से सुकुड़ा को भिजाऊं को से पहिले तेल बडा काढ कर होय ती आणि मग वनस तेल मा सुवारी होय ती कुरोडी होय ती पापड होय ती काढ कर आणि आंबा ठंडा भया म्हणजे पनो बनाय कर होय हाओ बाई आवसी जनामी असी कर कल्पना तोला अटप से सब काम को तो तू यवी तको कर ले अना मनीषा तू अंग पाय धोयले अना मोर संगाव तोला भी तर काम बरोबर जमे पाहिजे ना सीखे पाहिजे हर काम तर तू मोर संगाव अंग पाय धोयले पहिले ठीक से ना आई जी हो ना पट पट काम कर भी तर पटनेरी हो जाए कोणी घर कागुर बिरानीला दुई दुई वजह ती 4 ठन जीव रवसी घर तर का करसी ना का नाही बायका तर कजाने सी वही एकमेक की बाट देखा सी व या करे वा करे आमरा घर तसो नाय जो काम जेला दिसे वोच करसेत नाही का आमरो पहिलो करसा की मला आज भी याद से सबला सांगे आम्ही ना का पहिलो करसा भरोसे जन तर आऊ मून तर आमरो स्वयंपाक 11 बजेवरी भई गयो ना 11:30 बजेवरी कागुर बिरानी भई गई ना मग आई बाई मोरी फुपा सासू 12 बजे रहे ती बोला आमरो पूजा पाठ भई गए तो मोठ्या नसी ये कर का मोरो भाई को करसा का पाय लगन नाही भेट्या मला येतो लवकर भरले आत का मी केयो बाई केयो 12 बजे को पहिलेच भरे पाहिजे ना केयो करसा केयो तर मून आम्ही न लवकरच भरले आ केयो काही नाही होय केयो पाय लगलेव केयो तरी भी मोठ्यान पस्ताय मोरो भाई को करसा नाही भेटेव कव आमला कव पाय लगन कव येतो जल्दी भरलेन कव आम्ही कया बाई आमरो स्वयंपाकच लवकर होसे ना आमरा घर 10 जण रवत का 20 जण रवत कोणीच पाहुणा पै रवत पर असो आम्ही कामला लेमडाव जन नाही 12 बजे को पहिले पूजा पाठ सब हो जाए पाहिजे हाव ना बाई खरी जाय दुई बजावनो मा का फायदा से आखिर आपल्याला असतं करणं पडसे ना जो काम दिसे वो काम कर लेस हाव वो तसीच तर चलो करो मग महाबाई कावरा आई गेव ना केतो साल को बाद मा कावरा दिसे हो ना बाई लगत रोज मा चोयव येव तर सूप शकून आहे आमरा पूर्वज आई गया सिटी चलो बाई लवकर करो वो हाव चलो आई जी गैस वालो भी हाले गैस नहीं दे दड़का झूम गई से वाला भी अब सिलेंडर रहे रहो तो गैस पर पटपट स्वयंपाक भय रहो इलेक्ट्रिक शेगडी से ना तो होएगी नहीं तो 1 चुलो अधिक पेटाव कौन म्हणजे पटपट हो जाए आयतो तसेच बापा सोनू तू का अंगायतोस का एवढं मोठं टुरात एक कामला हात नाही लगावस का भयवता आई काल तू न सांगेस का कापूर आणदे उदबत्ती आणदे तर वय आणदेव नाही का तसे नाही कहू अना काल तू आपलो बाबूजी संग गए तोस खेत मा ना आंबा का घड आणत तुम्ही ना हो तर संदूक परस तर ठेईसेव ना हो संदूक पर ठेईसेव कसेस तूनच पाडी रे संदूक परला का सपा आंबा तुट्या घड मा का एक घड नाही रे साजरो हट बाबा मी नो हो मी नाही तोडे आंबा को घड मी तर संदूक जवळ गयो भी नाही भई ना बा आफतच भई का नाही ऐ आंबा को घड साजरो 5 को होतो तर कोण पाडीस ना कोण नाही तर सप्पा आंबा टूट गया अब आई ना बेरा पर आफत हो पर आई मी नाही तोडेव
तुम्ही मोठा माणसं ना, कोणी नाहन टुरुपटू राया ना, काही तुमरं हातलं का बी खराब होय तर नाहन टुरुपटू कोच नावले से हो बा, मी ना नाही तोडेव का येऊ तरी. हो खरा, तूच रेस, तूच जासेस होता 3 घन. अहो तर मी कायला जाऊन तर दोरं संदूकच्या वर. नाही गा काही रेस, पाडी रेस तूनच. हो कोणीनच पाडी रे ना मोरच नाव देसेस, मी ना नाही पाडेव का येऊ तरी. आब जान देऊ. जाऊ का अखीन खेत. नाही बाबा, मोठा मोठा आंबा से ती वा कहा येंग जो आंबा परा. तर मग वन आंबाईनला फेविकॉल का चिपकाई देऊ का. बया का इंको नाही तर फेविकॉल का चिपकाऊ का कसे, तसं चिपकावसेत का, चिपकाय आंबा टाकसेत का वन करसामा. अशी बी नाही कसेस ना तशी बी नाही कसेस, मग का करू तर तूच सांग. जाय भरा, आपलं घर को सामने मास्तर नानाजी से ती ना, तर उनको घर जाय. उनको आंबा मस्त गुटऱ्या से आणि मनमानी फरी से. तर नानीला मोरो नाव सांगजो ना, 5 आंबा को घर तोड देव कहजो. हो वय बिचारा खालीच रवस ती खरा, घर तोड दे तिथं. अगं तो उनको नान सोच आंबा से ना, तू यंग जाजो लगेच तर भयो, नाही तर काही टेबल टूबल लगाय तरी आंबाला हात पुरसे. वय नाही का येती का इनको घर तर आंबा को झाड से, तरी बी आंबा मांगन आवस येती. हो उनला मालूमच नाही खरा इनको घर आंबा से तिमून पूरो से जार बेटार दाव से आम्र घर को आंबा इन लका. अब बेरा परा कहान जाजो खेत मोन कयो जाय दे, मोरो नाव सांगजो म्हणजे बराबर दे. हटव तू बी बेरापरा सांगसेस. अब आपलो दोस्त घर जाऊन कयो ओला वही मांगन की होती तर. ये तो सो काम कर दे बेटा, मग जाय. ना उतर जासेस ना तर परसा का पाना भी आणले जो पत्राली बनावन. कालच आम्ही बाबूजी संग गया था तर सांगेस काय नाही परसा का पाना. मोला लगे तोरो बाबूजीला याद रे बाबा का करसा को दिवस परसा को पाना की पत्राली लगसे मुन आने ती कयो. मोला का मालूम का तुम्ही दुई बाप बेटा तो हसे म्हणून. तू तर नहानसेस काव ना, पर तोरो बाबूजीला भी नाही समज. एक एक काम बडावसेस, अधिक सांगते मोला काही रे तर. नाही गा उदबत्ती कापूर तर काला चांद देसेस. चंदन घर असते, चंदन की टिकली लगावणं पडसे तर चंदन घर असते ना, धागा बी से अब बियामा आण्यात आलं ती तर मग तर काही नाही लग सब सामान से. ठीक से बाबा पर सांग देसो मी नऊ आंबा को घर नाही तोडेव. हो हो ये कोणी जान दे अब, तू ठेव तर तू ठेव आण जाय परात. बाई भयो मोरो आरतो फारतो रद्दा भयो. अब मी अंग धोइले सु. हो धोइले ना तर अंग पाय धोइले. कल्पेश भाऊ निकल्या का वाहनलं का. हो वय जवर जवर आयच गया से ती अर्धो घंटा मा आ जाए ती. हो बेस भयो कहू ना आय रे से ती तर आपलो बाप दादा को 30 त्योहारला आय पाहिजे ना. माणूस केतो कच दूर रहो पर करसाला सरादला आयच पाहिजे. हा वायतीच. मी का कसू तू अब अंग पाय धोइले आणि चौरीला चुनोला का सरायले ना सेन की टिकली लगाई दे. हाँ भाई ठीक से. अनाया मनीषा कहाँ गई. वाह आंबा को पन्नो बनाई रही से. हाँ बेस भाई आंबा को पन्नो तो भेज गए हो ना. अना ये दार भी बाट कर भाई से तो बड़ा मी काढू सु वाणीच पापड गिपड सप्पा काढले सु. मग थंडा होई ती बडा म्हणजे भाजी सातर देऊन. आणि तू तर भात मंडाय देजो. नाही बाई वना इलेक्ट्रिक सगडी पर का होय तर या आणीच लगाव सुईस तो आणि मग मंडाय देऊन भात आणि कढी बी सातर सुतर होय. चल लवकर घाई कर नाही तर अधिके आय जाय ती ना तुब्रो भयवच नाही का करे ती. 10 बजे नाही तर होय जाय पाहिजे. कोणी घर तर 12 ना 2 बजे से ती तरी बी उन कोई अंका मरद माना चुपचापच रवसे ती कबोरीच करती. पर आमरा घर इनला मोठी लहाकी से वय लहाकी करसे ती म्हणून आपलं बी काम धंदा लवकर टूटसे. हो हो या बी खरी बात से. उनको भेव भेवलं का पटपट करणं तर आपलं बी काम पटनेरी होई जासे. चलो मी जासू मग अंग धोन. हो जाय. बापा शांता सप्पा कामधंदा भई गया का ता. नाही गा काकीजी होनला से ती. मी गयो काही करन लगूसू बाबा जल्दी जासू ना. बेस भयो काकीजी आयात तर आओ. तुमरा घर बेस करत काकीजी कालज भाई गेव तर. हो कबीच करणंच पडसे ना तर मून आहे. आणि तू ना चंद्रकला घर सांगेतोस का. हो गा सांगेतो पर वा कसे का वो को मावसबाई घर पहिलो करसासे कसे तर मग वा गई. सो मला रस्ता लका दिसी तर कवदगी होती.
हो ना काकीजी अब जेंजा वंजा करसा से ती कोणी काही जासे ना कोणी काही जासे बोलाव ना आपलं काम से हो गा खरी कयेस अना काकीजी मुन्नी काही नाही आई तर नाही गा येतो लवकर नाही आयसी का ना घर बी काम से ती मी न को बरा टाक देव ना मी केव जरासी जासू कयो तर मी आई बाई आये मग वो का काम धंदा तुटेत तर हो ना वो घर बी रवणं तर लगत काम लगस येती काकीजी तुम्ही जरासी कणिक भिजाय देव ना सुवारी की हो चल काका काम से तर सांग दे मला मी बसे बसे करू सु चलो काकीजी आण्यात का सब सामान आण्यात हो जी आना तरी का अना आंबा का घर देखो ना जी वन करसा को बाजू में ठे से तरी आरती के ताटी से करई से अना घड़ा से तुमला तो पाणी आणो कयो करसा मा तो पाणी भर कर आणत नाही बाबा मला करसा को भेव लगसे बड़ो कच्चो रवसे वो एक घन नहीं का तोला ख्याल ना है करसा मा पानी भर के आणत होतो तो वाह वरतो को भाग मरो हाथ मार अना सब करसा फुटेव मग बेराबरा कशी धावपड भई थी तुमला रवसे बाबा आदत बरोबर तो आणसेस आने उगव ना पर आपलो पोवार समाज में नहीं का यो करसा भर के टूरा चानस है म्हणजे जो करसा भरे से का नहीं तो वय चानस ती अहो तर तू ना मी काही अलग अलग सीजन का भैव तू नानीस तर नाही जी सांगू सो असो सब जन आया का नाही येऊ सोनू आवनला से येऊ टुरा ना घडीभर घर नाही रव एका पायनी टिकती घर आहे ना जी काही कामलाच गई रे असंच नाही फिरत रे हा तर मग कसं करू का बापा हर साल करसा भरसे तरी कसो करू कसेव सांग ना मला ख्याल नाही रव पहिले करसा मावे 5 आंबा टाकू आणि मग 5 एडा वन करसाला धागा गुंडो आणि करईला बी आणि मग 5 टिकली चंदन की लगाव करसाला ना 5 टिकली कुकुकी तसोच करईला बी 5 टिकली चंदन की ना 5 टिकली कुकुकी आणि पाय लगो कापूर जराव आणि बिराणी टाको मग उत बाहेर का गुडाक बिन बरन परा अरे वा बडी तुम्ही करसा भर रहे से हो बेटी करसा भर रहे से जन बडी तुम्ही दुई करसा भरे से एक मोठो करसा ना एक लहान करसा नहीं गा ये मोठो से वो करसा आहे ना वो को परा करई मंडाई से ये तीजला काहे करसा भरे से ती देख सलोनी आज अक्षय तृतीया से अक्षय म्हणजे जे को नाश नहीं होय 3:30 जे शुभ मुहूर्त से ती ना तो वो को मा अक्षय तृतीया को मुहूर्त एकदम शुभ से अना ये ना अक्षय तृतीया को शुभ मुहूर्त पर आपण करसा भरे से जन आपल्या पूर्वजईनला याद करे से जन तुला मंगानी कैस ना दुई करसा त असो नव्हे ऊ मोठो करसा आहे ना त ऊ बाप को नाव को अना वो को वरता ठेई से ना वा करई माय को नाव की हो ना मग जे की माय से ना बापाच मरेव त मग बापा त निस्तो करसा भरे ती आखिर आज को दिवस का करे सी ती बडी आज एकदम शुभ दिवस से आणि आपण किसान माणूस नाही का आज करसा भरसेत मोहतूर करसेत मोहतूर म्हणजे काय असे बडी मोहतूर म्हणजे आजपासून खेती को काम की सुरुवात करसे जन खात फेकणं चालू करसे जन आ भैया मोहतूर म्हणजे काय आहे तर मोहतूर म्हणजे आरंभ होसे आपण किसान लोग खेती को काम को आरंभ करसे जन म्हणजे मोहतूर करसे जन अच्छा आज को दिवस आपल्या घर जो बखर रवसे ना तर वो की पूजा करसे पहिले घर आणि मग एक टोपली रवसे ओला बीज बवणी कसे ती वो को मा धान धरसे ती आणि मग घर लगा पूजा पाठ भये परा मग किसान जसे आपलो खेती मा वहा धरती माई की पूजा करसे 5 एडा बखर मारसे आणि खार फोकसे पर अब तो उन्हारो से ना बडी हा भयो ता उन्हारो से तर आपण तर निसर्ग पूजक आजनच नहीं का अब पशु पक्षीला अनाज नहीं भेट काही नहीं भेटत उनको भी भरण पोषण होए पाहिजे अशी भी कल्पना रहे आपलं पूर्वजईन की अना बोलाच मोहतूर कसे ती नाही का बडी हो बरोबर तू आपलो बडोजी संग खेत जाजो आणि मग देखजो कसे करसेत मोहतूर तर हो बडी मी जाऊन बडोजी मला ले जाओ ना हो गा आवजो माये तांबो को गड़वा मा पानीच नहीं आने सब सामान आने ना मनीषा आन भला तांबो को गड़वा मा पानी आन काड़े वसे आए तो हाँ भाई जी चलो करो ना था पूजा चालू करो
भरो करसा तीजला करो पितरूला तर्पण सजी पत्री पकवान 5 आंबा को अर्पण लाल करसा को पानी मस्त रवसे ठंडोगार मोतूर करो जल्दी निसर्ग बडो किमियाकार. चलो पटनेरी सूद गो करसाला अना करईला न मग लगाओ 5 टिकली. हो हो. चलो तो मग परिवार आम्ही अब तीज को करसा भर रहे से जन तुमरो करसा भर के भयव का आमला कमेंट में सांगो. अना आमरो चॅनल पर आ नवा रहो तो चॅनलला सबस्क्राइब करो, लाईक करो आणि कमेंट करो ना व्हिडिओला शेअर करो. आणि हो सब जन जेवण लावो आहे आमरा घरा. बोलो पोवारी, लिखो पोवारी, सीखो पोवारी. जय राजा भोज.